जय जय रघुवीर समर्थ। देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला। देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण श्लोक क्रमांक 163 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ आजपासून आम्हाला सदा संगती सज्जनाची धरावी या 5 श्लोकांची मालिका समजावून सांगणार आहेत। याचं महात्म्य काय आहे, का एखाद्या सज्जनाची संगत आपण निरंतर धरावी आणि मुळात सज्जन म्हणजे कोण, अशा अनेक प्रश्नांना आपण समजून घेतलं पाहिजे। सज्जनो, समाजामध्ये सज्जन ही व्यक्ती जो नीती धर्माने चालतो, ज्याचं आचरण शुद्ध आहे, अशा अर्थाने सज्जन या शब्दाची आपण व्याख्या करतो। ही एका अर्थाने व्यावहारिक पातळीवरती ठीकही आहे, पण सज्जन याचा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये फार सुंदर उपयोग केलेला आहे। विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती। खऱ्या अर्थाने सज्जन कोण आहे, या विठ्ठलासारखा सोयरा कोण आहे, या विठ्ठलासारखा सांगाती कोण आहे, त्या परमतत्वाला जगद्गुरूंनी सज्जन म्हटलेलं आहे। सज्जन या शब्दाची पारमार्थिक व्याख्या आणखीन एका पद्धतीने आपण समर्थांच्या भाषेत करायला जावी तर जनी जाणता पाय त्याचे धरावे। जो जाणता आहे तो सज्जन आहे। ज्याने आपल्या अंतरंगामधल्या अहंकाराचं शिवधनुष्य तोडलंय तो सज्जन आहे। सज्जन हाच सद्गुरू आहे। सज्जन हाच या आत्मतत्वाशी तद्रूप झालेलं तत्व आहे। सज्जन हा तोच आहे जो माझी सोयरीक करतो, माझी सांगाती करतो, माझा हात धरून या परमतत्वापर्यंत मला जो घेऊन जातो, असा संत, असा साधू, असा सद्गुरू हा सज्जन आहे। त्यामुळे सज्जनाची व्याख्या समाज भूमिकेमधून एक अत्यंत नीतिमान, मध्यमवर्गीय, कुठल्याही प्रकारे अनितीवरती न चालणारा, कोणाच्या अध्यात्मध्यात नसलेला, अशा पद्धतीने आपण करतो। परंतु पारमार्थिक व्याख्या सज्जन या शब्दाची फार व्यापक आहे। अशा सज्जनाची संगत समर्थ म्हणतात, मना संगती सज्जनाची धरावी। अशा सज्जनाची संगत हे मना तू धर। का धरायची, का हा सज्जन आपल्या जीवनामध्ये गरजेचा आहे? सज्जनो, याचं एक महत्वाचं कारण असं आहे की ज्याने त्या रामरूपाची प्राप्ती केलेली आहे ना, तो हा सज्जन असतो। ज्याला आत्मस्वरूप कळालेला आहे ना, तो हा सज्जन असतो। अगदी व्यावहारिक पातळीवरती उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीची कुठल्या तरी फार मोठ्या राजकारणी, अगदी सोडा आपल्या पंतप्रधान साहेबांची खूप चांगली सलगी आहे, चांगले मित्र आहेत, तर मग आपल्याला जर कधी त्या पंतप्रधानांची भेट घ्यावीशी वाटत असेल तर आपण त्या व्यक्तीशी सलगी करण्याचा प्रयत्न करतो, होय की नाही? की आम्हाला कधीतरी त्यांची भेट घालून द्या ना हो, कधी तुमच्या घरी आले तर आम्हाला देखील त्यांची ओळख करून द्या ना हो, आमचं देखील कधीतरी त्यांचा आठव करून द्या ना हो। अशा पद्धतीने आपण त्या व्यक्तीशी सलगी करतो, होय की नाही? हे सगळं भौतिक पातळीवरचं उदाहरण आपण आता आध्यात्मिक पातळीवरती घेऊन येऊत। राम हे परमश्रेष्ठ तत्व आहे।
या राम परमतत्वाला या सज्जनाने जाणलंय, ओळखलंय, त्याच्याशी सलगी केली आहे, किंबहुना ते दोघे एकमेकांचे सखे आहेत. आणि अशा या रामाशी सलगी करताना आपल्यासारखा जेव्हा एखादा मुमुक्षू, हा राम कोण आहे, या रामाची माझी भेट कशी होईल, असा जर आपल्या मनामध्ये विचार आला, तर आपण देखील तोच व्यावहारिक जगतामधला फॉर्म्युला पारमार्थिक जगतामध्ये वापरावा, की हे प्रभू, हे सद्गुरू, हे सज्जन, आपण रामाला जाणता, आपण आम्हाला त्या रामाची भेट घडवून द्या ना हो. आपण सांगितलं तर राम आम्हाला भेटेल हो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नेमकं हेच त्यांच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे, की कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. काय आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज, तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षीना, मग मज हरी उपेक्षीना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. काय दृष्टिकोन आहे बघा जगद्गुरूंचा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, की हे संतजन, माझ्यावरती कृपा करून मला एवढं दान द्या. काय आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. तुमची पांडुरंगाची सलगी आहे ना हो. तेव्हा पांडुरंगाला सांगा, की अरे तो तुकाराम तुझी आठवण काढतोय. आणि जेव्हा तुम्ही माझं नाव त्यांना सांगाल ना, त्यावेळेला जगद्गुरू म्हणतात, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. जसं एखाद्याला म्हणतो ना, की तू त्याची वकिली का करतोस, तसं जगद्गुरू या संतांना म्हणतात, की तुम्ही माझी वकिली करा पांडुरंगाच्या समोर. तुम्ही जेव्हा माझं नाव त्याला सांगाल ना, त्यावेळेला तो माझी उपेक्षा करणार नाही. कारण कोण सांगतंय हे फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा संतांनी या जीवाला पांडुरंगाच्याकडं आणावं, त्यावेळेला पांडुरंग देखील त्या जीवाचं कल्याण करतो. आणि यामध्ये तुकाराम महाराजांनी आणखीन एक मधल्या चरणामध्ये फार छान वाक्य वापरलंय, किव माझी सांगा काकुळती, काकुळती, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग. माझा जीव तुटतोय रे तुझ्यासाठी, काकुळतीला आलोय पांडुरंगा, पण नाही भेटतेस तू, नाही सापडतेस. सज्जनो, या सज्जनांच्याकडे ते सामर्थ्य आहे. ज्याला या पांडुरंगाची खरी भेट घ्यावी असं वाटतंय, त्याने एकच करावं, त्या सज्जनाची संगत धरावी. ही सज्जनाची संगत धरली असता ईश्वराचं दर्शन हे क्रमप्राप्त आहे, स्वाभाविक आहे. बघा, हनुमंताची भेट झाली बिभीषणाची. बिभीषण रामरायाला जाऊन भेटला, कारण हनुमंत रूपी सज्जन त्याच्या आयुष्यामध्ये आला. पुराणामध्ये असे अनंत दाखले आहेत, की ज्याच्यामध्ये सज्जनाची संगत धरली असता ईश्वराची भेट त्या जीवाला झालेली आहे. पण आता गंमत अशी आहे, की आम्हाला या सज्जनाची प्राप्ती झाल्यानंतरही आम्हाला नेमकं त्याच्याकडे काय मागायचं हेच कळत नाही. जगद्गुरूंसारखं आमचं मागणं नाहीये ना, कीव माझी सांगा काकुळती. आमची कीव तर दुसऱ्याकडेच आहे, आमची तळमळ तर दुसरीकडेच आहे. आम्हाला या देहाच्या आधाराने सुख हवंय, त्यासाठी आम्ही सज्जनाचे पाय धरतो. बघा, बहुतांश ठिकाणी परमार्थामध्ये मी अनेक तीर्थक्षेत्रांना बघत असतो. पौर्णिमेला, अमावस्याला, एखाद्या विशिष्ट दिवसाला हजारो लाखोच्या संख्येने गर्दी जमलेली असते. या सगळ्यांना तो ईश्वर हवाय का हो? खरंच तो देव हवाय का देवापासून मिळणारं सुख हवंय? याचा विचार केला तर लक्षात येतं, की स्वाभाविकपणे जीव हा ईश्वरापासून मिळणाऱ्या सुखासाठीच लालायित आहे. हे प्रापंचिक सुख, हे देहबुद्धीचं सुख, या दृश्यातलं सुख,
याच्या आधारानेच आम्ही ईश्वरीय संकल्पना मांडतो, या संकल्पनेंनाच आम्ही सत्य मानतो. याचं कारण एकच आहे. समर्थ त्याचं उत्तर देतात, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला. मी म्हणजे देह आहे आणि देहाचं सुख म्हणजे माझं सुख, देहाचं दुःख म्हणजे माझं दुःख. या देहाच्या आधाराने मिळणारे भोग हेच खरे, हे जेव्हा जीव सत्य मानून बसतो सज्जनो, तेव्हा त्याला कधीच या सज्जनाकडून नेमकं काय प्राप्त करायचं हे कळत नाही. परंतु हा सज्जन कसा आहे? समुद्रासारखा आहे. संत हृदय जस निर्मल बारी. ते एखाद्या समुद्राप्रमाणे आलेल्या प्रत्येकाला सामावून घेतात. ठीक आहे, प्रापंचिक इच्छेने आला येऊ दे, काही हरकत नाही. पण त्याला आपण प्रापंचिक इच्छांमध्ये असतानाही ईश्वर सन्मुख कसं करू शकतो, याकडे या सज्जनाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा चाललेली असते. तो आम्हाला वारंवार हेच सांगत राहतो की बाळा, तू देह नाहीस, तूच ते परमतत्व आहेस. जागृत हो. सद्गुरु म्हणे उठलवलाही, ज्ञानदीपाचे प्रकाश पाही, वस्तू आपली शोधून घेई, मग पावसी निज रूपा. या स्वतःच्याच अंतरंगामध्ये असलेल्या या वस्तूचा शोध सद्गुरु राया आपल्यासारख्या देहबुद्धीच्या जीवांना घडवण्याच्या प्रयत्नात असतो. पण माझी अवस्था आणि सद्गुरूची अवस्था यामधली एक लहानपणीची गोष्ट मला नेहमी आठवते. आमच्या नगरला, केडगावला देवीची जत्रा असायची आणि माझी आई, माझी काकू मला त्या यात्रेला घेऊन जाताना नेहमी मी अत्यंत आनंदात जायचो त्यांच्याबरोबर. कारण मला त्या देवीच्या दर्शनामध्ये रस नसायचा. मला रस असायचा त्या जत्रेमध्ये मिळणाऱ्या खेळण्यांमध्ये, त्या खाऊमध्ये. आणि मग जसं ते मंदिर जवळ यायचं तसं आई म्हणायची, चला दर्शनाला, चला दर्शनाला. आणि मी म्हणायचो, नाही, पहिले खेळणी, पहिले खाऊ. हा हट्ट करून बसायचो. आई मला देवीच्या दर्शनाला येतेय, मी आईला थांबवून या खेळण्यांकडे वळवतोय. मला वाटतं की आज आयुष्याच्या या टप्प्यावरती सद्गुरू माऊली देखील हेच कार्य करतेय. मला ती रामसन्मुख करण्याचा प्रयत्न करतेय आणि मी मात्र त्यांना म्हणतो, अहो जाओ तो रामाकडं. पहिले या देहाच्या आधाराने सुख तर घेऊ द्या, ही प्रापंचिक सुख तर उपभोगू द्या. याचं कारण असे सज्जनो की देह बुद्धीचा निश्चयो दृढ झाला. का आम्ही या देहाच्या पलीकडे जाऊन काही सुख असतो याचा विचारच करत नाही? याचं कारण आहे, आम्हाला या देहाधीत असलेल्या सुखाच्या पलीकडे सुखाची कल्पनाच करता येत नाही. खरं हित, खरं सुख, खरं आत्मकल्याण या देहबुद्धीच्या निश्चयाच्या विसर्जनामध्ये आहे, हे आम्हाला कोणी शिकवतच नाही. कोण शिकवणार? बघा, लहानपणापासून जन्माला आल्यापासून आम्हाला एकच गोष्ट शिकवली जाते, छान मोठं व्हायचं बरं का, इंजिनियर व्हायचं, भरपूर पैसे कमवायचे, चांगला संस्कार करायचा, आईवडिलांना सांभाळायचं, आपल्या मुलाबाळांना सांभाळायचं. हेच आम्हाला सुखाच्या कल्पना लहानपणापासून संस्कार रूपाने दिल्या आहेत. कोणी सांगितलंय की मनुष्य जन्माला आलायस बाळा तर ईश्वराची भक्ती कर आणि स्वतःचं कल्याण साधून घे? हा संस्कार घरांमध्ये होत नाही सज्जनो. आणि जरी ते संस्कार धार्मिक असले तरी देखील काही स्तोत्र म्हणणं, काही पाठांतर करणं, काही त्या पाठांतराच्या आधाराने बक्षीसं मिळवणं, एवढ्यापुरतेच हे संस्कार मर्यादित राहतात. हे संस्कार केवळ एकच तत्व आमच्या जीवनात आल्यानंतर ते आमच्यावर करू लागतं आणि तो आहे सज्जन. असा सज्जन, असा साधू, असा संत आमच्या जीवनात येतो आणि तो सांगतो, अरे खरं हित हे देहाच्या पलीकडे आहे बाळा. आत्महित साधण्यासाठी तुला हा मनुष्य जन्म मिळालाय. नको त्याला या देहबुद्धीच्या पिंजऱ्यामध्ये बांधू. ते भावगीत आहे ना सुधीर फडकेंचं, बाबूजींचं, आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा. हा पिंजरा आहे देहबुद्धी म्हणजे. यामध्ये तुझं हित सामावलेलं नाहीये. हे असंच एक दिवशी इथं तू झिजून मरून जाणार आहेस. मग तू काय साधलंस, काय प्राप्त केलंस? देहातीत ते हित सांडीत गेला. आम्ही कधीच या गोष्टीचा विचार करत नाही आणि त्यामुळे आयुष्यात परमार्थामध्ये सद्गुरूच्या पायाशी राहून तो सांगतो त्याप्रमाणे वागण्यात खरं आत्महित सामावलेलं आहे. समर्थ आम्हाला त्यामुळे एक मोठा प्रवास या मनुष्य जन्मात करायला सांगतात या सज्जनाच्या सांगतीने. बघा, रेल्वेचा प्रवास मोठा असतो. डब्यामध्ये बसणाऱ्या जीवाला काही त्रास आहे का? ते सगळं ओढण्याचं काम इंजिन करत असतं, होय की नाही? तसं आपण केवळ गुरुच्या चरणांशी पडून राहावं, त्याच्या बोधामध्ये पडून राहावं. ते सांगतोय त्याप्रमाणे आपण करावं. जसं रेल्वेमध्ये देखील प्रवाशांना सांगितलेलं असतं की खिडकीतून बाहेर वाकू नका, दरवाज्यातून बाहेर वाकू नका.
हात बाहेर काढू नका, चेन ओढू नका, म्हणजे तेवढ्या सूचना पाळल्या तर तुम्ही सेफ आहात. तसं महाराज म्हणतात, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी मी सगळं करतो ना. मी इंजिन आहे, मी तुम्हाला नेणार एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशन पर्यंत. कुठलं स्टेशन आहे? देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हे देहबुद्धीचं स्टेशन आहे ना, ज्याच्यावरती तुम्ही जणू काही एक प्रकारे नांगर टाकून बसलेला आहे. मला समर्थांचा एक अभंग आठवतो. समर्थ ज्यामध्ये म्हणतात, रामदास म्हणे मज येणे गती, राम सीतापती चेनी नामे. गती हा शब्द त्यांनी तिथं जो वापरलाय, त्यावरून मला या प्रवासामध्ये देखील आम्हाला जर गती प्राप्त करायची असेल तर त्या गुरुनी दिलेल्या नामाचं केवळ अवलंबन हेच गती प्राप्त करण्याचं साधन आहे. काय कष्ट आहे तो? बस नाम घ्यायचंय, नाम घ्यायचंय, गुरुनी सांगितलंय त्याप्रमाणे वागवायचंय. चालली आपली गाडी बरोबर पटरीवरती. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. तुम्ही त्या देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्यासाठी बाकी जे काही कराल, आपण बघितलं अहंकारामुळं काय काय होतं, काय काय आपण वाचलं तरी काही उपयोग होत नाही. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे. अहो किती अभ्यास करणार? कारण जेणे मक्षिका गिळली जाणीवेची, त्याला हे कळूच शकत नाही. यासाठी काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपेवाणी. हा मार्ग आहे सज्जन संगतीचा. सज्जन संगत म्हणजे साथ नाही, संग आणि साथ यामध्ये फरक आहे. साथ ही देहाची असते. आपण एखाद्या व्यक्तीच्या बरोबर देहाने बरोबर आहोत याचा अर्थ आपण त्याच्या संघामध्ये आहोत असं होत नाही. आणि ज्या व्यक्तीच्या संघामध्ये आहोत, नेसेसरी नाही, आवश्यक नाही की आपण त्याच्या साथीमध्ये आहोत. संघ हा तत्व आहे, संघ हे प्रिन्सिपल आहे, संघ हा विचार आहे, साथ ही भौतिक आहे, फिजिकल आहे. संघ म्हणजे निरंतर त्या सज्जनाने जो बोध दिलेला आहे त्या बोधाच्या पटरीमध्ये पडून राहायचा. श्री महाराजांनी आम्हाला सांगितले, सुखाने संसार करा, आनंदाने जगा, पण ते सगळं करत असताना हे सगळं रामाचं आहे हे विसरू नका. माझ्या रामाला कधी विसरू नका, त्याचं नाम कधी तुमच्या मुखातून जाऊ देऊ नका. मला वाटतं ही जर बोधाची अवस्था आम्ही प्राप्त केली तर आम्ही निरंतर सज्जन संघामध्ये आहोत. आणि हा सज्जन संघच आम्हाला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी या प्रवासाचं इंधन ठरत असतो. हे इंधन आम्ही निरंतर आपल्या हृदयामध्ये जतन करणं म्हणजे त्या सज्जनाची संगत धरणं आहे. अशा या सज्जन संगतीमधून आमच्या या देहबुद्धी ते आत्मबुद्धी प्रवासामध्ये कशी स्थित्यंतरं होतात, काय काय होतं, आणि त्या सज्जनाची संगत सोडली असता आम्हाला काय काय त्रासाला सामोरं जावं लागतं, याचं रोमांचित करणारं वर्णन समर्थ आम्हाला पुढील 4 श्लोकांमध्ये सांगणार आहेत. सज्जनो, त्याचं चिंतन आपण उद्यापासूनच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.